जय गुरुदेव. मी सौ विद्या मोघे. अ, या परिसरामध्येच राहते. प्रोफेशनने मी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून होती. 2 वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त झाले. सेवेच्या काळामध्ये जे धकाधकीचं जीवन होतं, त्यानंतर या 2 वर्षामध्ये मला म्हणजे शांतता मिळाली नाही. परंतु हा कोर्स केल्यामुळे 15 दिवसापूर्वी संध्याताईने बेसिक कोर्स घेतला होता 5 दिवसाचा. तो पण अतिशय छान झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं, मला ॲडव्हान्स कोर्स करायची खूप इच्छा होती, परंतु संधी मिळत नव्हती, बाहेर जाऊ शकत नव्हती. परंतु इथे संध्याताईंनी या परिसरामध्ये हा कोर्स आयोजित करून आमच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली. या कोर्समध्ये अगदी सकाळी 6:30 पासून योगा, प्राणायाम, ध्यान, योग निद्रा ह्या सर्व गोष्टीमध्ये सर्वजण आम्ही इतके तन्मय होऊन गेलो होतो आणि खूप छान वाटत होतं. एक एनर्जेटिक वातावरण असं तयार झालेलं होतं. या वातावरणाचा परिणाम शरीरावरती होत होता. मानसिक तणाव जो काय होता तो सर्व एक एक करत सगळे म्हणजे निघत गेले आणि खूप छान वाटलं. त्यामध्ये गुरुदेवांचं जे रोज रात्री हे आपले प्रवचन म्हणा किंवा त्यांचं जे मार्गदर्शन मिळत होतं, ते सुद्धा अतिशय मार्मिक आणि अतिशय प्रभावी आणि मनाला, हृदयाला स्पर्शून जाणारं असं मार्गदर्शन होतं. आणि हे सर्व उपलब्ध करून देणारे आमचे गुरु म्हणजे माननीय श्री लाखे सर, मॅडम, सोबतीला संध्याताई, या सर्वांनी इतकी मेहनत घेतली आणि तन मन धनाने या सर्व शिबिराकरता त्यांनी सगळं आयोजन केलं. त्यानंतर इथली जी व्यवस्था आहे आमच्या अन्नपूर्णामध्ये, तिच्यासाठी सुद्धा संध्याताईंनी बरीच मेहनत घेतली. सात्विक आहार नेहमीच आमच्या इथे कार्यक्रम होत राहतात, परंतु या कार्यक्रमामध्ये जो सात्विक आहार दिला गेला तो अतिशय चांगला होता. आणि या सर्वांचा एक एकत्रित परिणाम म्हणजे या 5 दिवसामध्ये खूप छान वाटलं. आणि महत्त्वाचं म्हणजे मौन. या मौनामध्ये एक खूप मोठी शक्ती असते, हे फक्त ऐकलेलं होतं परंतु अनुभवलं नव्हतं. परंतु आता या 4 दिवसामध्ये त्याचा पण अनुभव आला. जेव्हा आपण मौनामध्ये असतो, शांत असतो, संथ असतो, जसं त्या संथ पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं, तसंच या मौनाच्या कालावधीमध्ये आपल्या मनाला विचार करून आपले जे मनातलं प्रतिबिंब होतं, आपल्यातले चांगले गुण, दुर्गुण जे काही आहेत ते स्पष्ट दिसायला लागले होते. आणि आपण कुठे चुकत आहोत, कुठे काय आपले कमीपणा आहे, हा सर्व त्यामधून दिसत गेला. आणि त्याचं मार्गदर्शन सुद्धा या शिबिरातून कित्येक प्रश्नाचं उत्तर या 4 दिवसामध्येच मिळालं. म्हणजे पुढे जर आपण नेहमी जर करत राहिलो तर आपण या जीवनाचं खरंच सार्थक करू असं आता वाटायला लागलंय. खूप खूप धन्यवाद या गोष्टी आयोजनाबद्दल आणि आपल्या मार्गदर्शनाबद्दल.